वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं करतोय सहर्ष स्वागतम सुस्वागतम. दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा मॅच लावते सुरुवात. तिसऱ्या फेरीतील हा मॅच आपण पाहतोय. एका बाजूने आपण पाहतोय बोबत बॉईज बोबतपाडा, तर दुसऱ्या बाजूने जय भवानी बंगनपाडा. मॅच लावते सुरुवात. मिलिंद बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पहिलाच बॉल, भव्य स्वागत केलंय मिलिंदचं देखील. चेंडूला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय हा चौकार. टिल्ला अगो हिल पुरी हिल्ला तुझे गप्पा लीला टिल्ला तुझे गप्पा लीला टिल्ला तुझे गप्पा लीला टिल्ला गो फेचन मराठी सोबत तुला. धन्यवाद. अडीच चौकार आलाय. चौकार धावसंख्या झाली आहे 4. पुढील बॉल पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. वा वा वा, काय जबरदस्त साऊंड सिस्टमने ठोकलेला हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँड स्ट्रोक. षटकार 6. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर हा षटकार. वारंवार मात्र मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रवी सोहळेच्या बॅट मधनं. यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अजय आहे, त्या ठिकाणी चांगलं फिल्डिंग अजयच्या माध्यमातून. धाव फलक 1 ने पुढे सरकलाय, जाऊन पोचला आहे तो म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. यावेळेस ऑन स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहणार आहोत राकेश नानकर. ओ, यावेळेस अगदी इष्टांच्या समोर पकडले गेले. परतावं लागेल राकेशाला डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक पहिला, राकेश नानकर आउट. धन्यवाद. डीजे महेंद्र पवार अगदी ढोलकीच्या आणि घुंगरांच्या तालावरती डीजे महेंद्र पवार यांनी देखील बाईला नाचवायला सुरुवात केली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर षटकार चौकार येत होते, परंतु राकेश नानकर देखील मोठ्या फटकाच्या प्रयत्नामध्ये मात्र बाद झालेत. मिलिंदचा पुढील बॉल. ओ, रोशन आलेत आणि रोशनच्या बॅटमधनं देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. एक सिंगल धावेल, सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं जाईल, ते म्हणजेच 12 या अंकांवरती. 12 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चांगले वापसी या ठिकाणी केली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर सिंगल विकेट आणि त्याच्यानंतर आणखी एक सिंगल धाव.
ही मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आहे. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 12च्या घरामध्ये 12 धावा ऑन द स्कोर बोर्ड. हो यावेळेस स्टेप आउट होऊन हवेच्या लाटांवरती चेंडू झालाय स्वार, निघून गेला सीमारेषा पार. रवीशच्या बॅट मधनं आणखी घेतोय धमाकेदार षटकार 6. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रवी सोहळे कारण आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र अनस्ट्राईक वरती रोशन अँड रवी हे दोन बंधू आहेत आणि बंधूंच्या माध्यमातून चांगला खेळ मात्र या ठिकाणी साकारला जातोय. परशुराम आलेत विकेट टेकर गोलंदाज. यावेळेस ऑन साईडला खेळले तर रोशन एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचला जाईल ते म्हणजेच 19 या अंकांवरती. सध्या तरी ही धावगती आपण पाहतो वेगानं पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. परशुरामचा पुढील बॉल सध्या तरी आपण पाहतोय फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि हे मैदान केलंय रवीनं फुल जाम. यावेळेस ऑन साईडला खेळलेत क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक एकने पुढे सरकलाय, पोचला गेला 20 अंकांवरती. दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. यशाचा मार्ग ना खूप कठीण असतो परंतु त्या दिशेने जाणाऱ्याची कथा ही नेहमी इतिहासच घडवतीये आणि त्याची कथा जी आहे ते इतिहासाच्या पानावर लिहिली जाते. ऑन साईडला केले गेले तर पुन्हा एकदा रोशन डीप स्क्वेअर क्षेत्राच्या दिशेनं आपण पाहतोय चेंडूला जाताना 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्या जातील आणि 2 धाव्याने धावफलक पोचले गेले. 22च्या भिजावं लागतं. पुढील बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा केले गेलेत. चेंडू वेगानं प्रस्थान करतो सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय चौकार. अरे सोन्याचं बाशिंग लगीन अक्षयचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन अक्षयचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन अक्षयचं लागत. पुढील बॉल हो 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 यावेळेस रवी नाही तर रोशन सोहले च्या बॅट मधनं येतोय हा षटकार 6. सोन्याचं बाशिंग लगीन अक्षयचं लागत. धन्यवाद थँक्यू सो मच. धाव फलक पोचले गेले 32 अंकांवरती. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस अगदी आपण पाहिलं तर चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता. सुरुवातीला बॅटर पेट झालाय त्याच्यानंतर यष्टीरक्षक बाईकच्या सुरूमध्ये एक धाव जरूर धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक पोचले गेले 33 अंकांवरती. 16.50च्या सरासरीने सध्या तरी हे धाव फलक आपण पाहतो या ठिकाणी. हे राजा बिंकांच्या होत्या नवजनी कन्या. धन्यवाद धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 33. प्रल्हाद गिरंधोले बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. प्रल्हादचा पहिला बॉल ऑन साइडला खेळले गेलेत रोशन आणि पहिल्याच बॉल वरती रोशनला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय प्रल्हाद गिरंधोले याने. रडू नको बाला अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाला अरे मी पाण्याला जाते.
पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते ही पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते हे लोण्याचा गुला तुला खायला देते लोण्याचा गुला तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते ही खायला देते पाणी धन्यवाद डीज थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती ब्रेक थ्रू मिळवलाय प्रल्हादनं. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणखी एक जबरदस्त फलंदाज भावेश भंडारे आलेत. एक सिंगल धाव त्याच्या बॅट मधनं पूर्ण होताना आपण पाहतोय. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले आहेत. 34 34 अंकांवरती. यावेळेस आपण पाहतोय प्ले अँड मिस डॉट बॉल हे वापसी करणारं षटक आपल्याला पाहायला मिळते प्रल्हादच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती विकेट त्याच्यानंतर आपण पाहतो एक सिंगल धाव आणि आता मात्र एक डॉट बॉल. अजून सुद्धा 3 चेंडू आहेत. ओ यावेळेस जबरदस्त स्ट्रोक. आणखी एक षटकार येतोय. डोली नको जाऊ धन्या बागी नको जाऊ धन्या एक रोटी आपू दोघं गाव धन्या एक रोटी आपू दोघं गाव ही डोली नको जाऊ द्या मागे नको जाऊ द्या एक रोटी आपण गाव द्या एक रोटी दोघं गाव हे डोली नको जाऊ धन्या बागी नको जाऊ धन्या एक रोटी दोघं जण गाव धन्या षटकार आलाय. षटकाराच्या सायना धाव फलक पोचले गेले 40च्या घरामध्ये. 40 धावा ऑन द स्कोरबोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये स्ट्रोक केले गेलेत लॉंग ऑफच्या दिशेनं. रोशन पुढे येत आहेत चेंडूला उचलतायत तोपर्यंत 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्या जातील. 2 धाव फलक पोचला जाईल 42-42 अंकांवरती. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर रवी सोहळेच्या बॅट मधनं. रवी सोहळेने निश्चितच त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आगीचे गोळे मैदानाच्या बाहेर फेकलेत. अजून एक फेकला जाईल का? मिस्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ टक्कर झाली आहे त्या ठिकाणी. 3 धावा मात्र पूर्ण केल्यात. कॉलिंग खूप महत्वाची होती मित्रांनो. पहा त्या ठिकाणी चेक करायचंय दुखापत झाली आहे का. प्रल्हाद इस 45 आणि जवळ हा मॅच जिंकण्याकरता लक्ष असणार आहे ते म्हणजेच 46-46 धावांचं. मित्रांनो नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे. नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचं प्रत्युत्तर निश्चितच कसं दिलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण घेऊ एक छोटासा डीजा ब्रेक. असा गेलो आणि असा आलो. हे 4 पाठी सरगे पडल्यात पारखी जात आहे गो बारामती पारखी जात आहे गो बारामती हे डोली नको जाऊ धन्या बागी नको जाऊ धन्या एक रोटी आपू दोघं गाव धन्या एक रोटी दोघं जण गाव डोली नको जाऊ द्या मागे नको जाऊ द्या एक रोटी आपण गाव द्या एक रोटी आपण गाव वादलवारा आईलाई तू पण माय जोडीदाराला येतय बघून माय जोडीदाराला येतय बघून वादलवारा आईलाई तू पण माय
माई जोडीदाराला येतोय बघून माई जोडीदाराला येतोय बघून हे लाटावरती लाटा पडतान धन्या नको जाऊ र ओंडे दर्यान धन्या नको जाऊ र ओंडे दर्या लाटावरी लाटाले तातोने नको जाऊ र वरयावरी ताने नको जाऊ र दर्यावरी हे डोली नको जाऊ धन्या पागी नको जाऊ धन्या एक रोटी दोघ जण खाऊ धन्या एक रोटी आपू दोघं खाऊ डोई नको जाऊ दे मागे नको जाऊ दे एक रोटी आपण दोघं जाऊ दे एक रोटी दोघं जण माझे माहेरचे गोसनाला बंधू आलाय नेवाला न माझे माहेरचे गोसनाला बंधू आलाय नेवाला माझी माहेर के गोसनाला बंधू आलाय देवाला माझी माहेर के सदाला बंधू आलाय देवाला जागो जा माहेरचे तुगा तुगा जा जागो जा माहेरचे धन्यवाद थँक्यू सो मच डिस महेंद्र पवार ऑन फायर खूप चांगले गीतं त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात त्यांच्या देखील करूया आपण आभार चला मॅचच्या दिशेने लक्ष फोकस करूया 15च्या सरासरीनं धाव फलकावरती जोडल्यात त्या म्हणजेच बोबत बॉईज बोबत पाडा या संघानं 45 आणि त्या धावांचा पाठलाग पूर्ण करण्याकरता निश्चितच दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील प्रल्हाद गिरंदोळे आणि रोशन 46 धावा बनवायच्या आहेत आणि त्या 46 धावांचा पाठलाग कशा प्रकारे पूर्ण केला जाईल हे देखील आपण पाहणार आहोत इथे मात्र चांगले कष्ट करावे लागणार आहे चांगली सुरुवात ही करावी लागणार आहे पहिला षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये विशाल जाधव बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत पहिल्याच बॉल वरती ऑन साइडला सुंदर स्ट्रोक मात्र खेळले गेलेत एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो झाला सक्सेसफुल 46 धावा बनवायच्या आहेत पहिल्या बॉल वरती 2 आलेत प्रल्हादच्या बॅट मधनं यावेळेस विशालला आपण पाहतोय पहिलं षटक फेकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती 2 धावा त्याच्या बॅट मधनं 2 धावा त्याच्या पहिल्या बॉल वरती आलेत पुढील बॉल ओ यावेळेस हा वाईट बॉल धाव फलक 1 ने पुढे सरकेल पोचला गेलाय 3 या अंकांवरती संत सांगून गेलेत देवाचं भावाचं गावाचं ज्यांनी ज्यांनी खालय ना त्यांच्या घराचं अगदी वाटलं झालंय त्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान कधीच नांदच नाहीये म्हणूनच तर म्हटलं गेलंय फुकटचं कधी पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाहीये इथे कष्ट करावे लागणार आहेत यावेळेस ऑन ऑफ साइडला खेळले गेलेत प्रल्हाद एक सिंगल धाव मिळेल सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं गेले ते म्हणजेच 4 या अंकांवरती 4 धावा ऑन द स्कोर बोर्ड पहिल्या बॉल वरती 2 त्याच्यानंतर वाईट त्याच्यानंतर सिंगल जवळजवळ आपण पाहतोय 15 पॉइंट 30च्या सरासरीने हे प्रति षटका मागे धाव फलक अगदी पुढे न्यायचं आहे सलग आहे की रेषा 4 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात अजून मित्रांनो मॅच संपलेला नाहीये टेस्टिंगला मात्र सुरुवात झाली आहे रोशनला देखील ऑन फायर व्हावा लागणार आहे रोशन गिरधोळे याचा आपण विचार केला तर तो देखील एक आक्रमक खेळाडू आहे चांगल्या धावा त्याच्या बॅट मधनं येऊ शकतात कागदोपत्री रेकॉर्ड त्याचा चेक केला आपण तर खूप स्ट्रॉंग आहे परंतु सध्याच्या घडीला चांगला खेळ दर्शवणं त्याच्याकरता देखील चांगले प्रयत्न हे त्याला देखील करून दाखवायचे वाईट बॉल आणखी एक धाव फलक
ओ सुंदर फटका आहे लॉंग ऑफच्या दिशेनं. विशाल त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचला जाईल ते म्हणजे 6 या अंकांवरती. चेंडू फेकून झाले जवळजवळ आपण पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे या पहिल्या षटकातील. पुढील बॉल. ओहो यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू सापडला गेलाय आणि काय जबरदस्त परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांकरता येतोय षटकार 6. ए बोरीला मोर पिकलाई बरी तुला बघून मॅट पिकलाई. बोरीला मोर पिकलाई बरी तुला बघून मॅट पिकलाई. धन्यवाद थँक्यू सो मच. षटकार आलाय. षटकाराच्या सायना धावफलक देखील वाढले गेले. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले. यावेळेस धोक्याची घंटा वाजू शकली असती. निश्चितच थोड्याशा आपण पाहिलं तर मग धन्यवाद थँक्यू सो मच. पुढील बॉल. ओ यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. रोशनचा झेल मात्र या ठिकाणी फळकळला गेलाय. फलंदाज रोशन मात्र या ठिकाणी बाद होत आहे. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 13 धावा ऑन द स्कोर बोर्ड. हिरवा दे आठवण आली तर मला तुझे. हिरवा दे आठवण आली तर मला तुझे. तुझ्या जीवाशी जीव लागलाय. तुझ्या जीवाशी जीव लागला. या बोरीला मोर पिकलाई बोरी तुला बघून मॅट पिकलाई. बोरीला मोर पिकलाई बोरी तुला बघून मॅट पिकलाई. धन्यवाद थँक्यू सो मच. बोरीला बोर पिकला आठवण देखील आली आहे. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये हा मॅच जिंकण्याकरता जय भवानी वंगणपाडा संघाला धावा हव्यात 33. 12 चेंडू 33. ऑन स्ट्राइक वरती प्रल्हाद. ओ ले आणि मिस. हा डॉट बॉल. फिरकीचा जादूगर रवी सोहळे काय जबरदस्त बॉलिंग करतोय. बॅटिंग देखील लाजबाब केली आहे रवीनं. आता मात्र बॉलिंगची सुरुवात देखील डॉट बॉल न या ठिकाणी झाली आहे. पुढील बॉल. अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. काय जबरदस्त गोलंदाजी प्रत्येक रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रल्हादच्या बॅट मध्ये एक षटकार तर आलाय परंतु त्याला देखील शांत ठेवण्याचं काम मिस्टर रवी सोहळे या ठिकाणी करतोय. ओ यावेळेस फुल टॉस बॉल मिळाला आणि त्या फुल टॉस बॉल वरती फुल टोल मात्र वसूल केलाय. षटकार. पाणी पड राणी ये नागराकड. पाणी पड राणी ये नागराकड. पाणी पड राणी ये नागराकड. योरी मजमा पाणी बिदुकरानी जीव मत तडफड. योरी मजमा पाणी बिदुकरानी जीव मत. धन्यवाद थँक्यू सो मच. ताट आहे गणा मोडेल पल वाकणार नाहीये. संकटाला एकदा तोंड देईन परिस्थिती समोर झुकणार नाहीये. अशा प्रकारचा षटकार मात्र ठिकाणी खेचलाय प्रल्हादनं. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटनं चेंडूला हाफ फॉलीवर घ्यायचं होतं
परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये कनेक्शन होत नाहीये. हा डॉट बॉल. जवळजवळ तिसऱ्या बॉल वरती षटकार आला आणि तिथून आपण पाहिलं तर अजून एक डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू मात्र फेकला गेला. पुढील बॉल अकोटप्प्याची लेन होती, ऑन साइडला उडवली आहे. एक धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु रोखला गेलाय. एक सिंगल धावेत तर सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 20 अंकांवरती 20 धावा ऑन द स्कोर बोर्ड. यस, वन बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंचांनी या ठिकाणी दिला गेलाय. तर बाउन्सरचा प्रयास केला होता. पुढील बॉल हो, यावेळेस समोरच्या दिशेनं वन बाउन्स न चेंडू झाला सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. येतोय विजय शेठ पाटील चषकातील शानदार दमदार वजनदार चौकार. 4-4-4. प्रेमाचा भूत आता झालाय सवार, तर तो तुझ्यासाठी तुझा यार, तर तो तुझ्यासाठी तुझा यार, तर तो तुझ्यासाठी तुझा यार. या प्रेमाचा भूत आता झालाय सवार, तर तो तुझ्यासाठी तुझा यार, तर यो यो हनी दिल पर जानी पूर्वी तुझा नार, यो यो हनी दिल पर जानी पूर्वी तुझा नार. जैसे बद में पाणी पडे रानी ये नाग राकड, जैसे में पाणी पडे रानी ये नाग राकड, जैसे में पाणी पडे रानी ये नाग राकड, जैसे में पाणी पडे रानी ये नाग राकड. ये स्वयंपाक कर तू डाल बाल, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाढ, स्वयंपाक कर तू डाल बाल, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाढ, स्वयंपाक कर तू डाल बाल, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाढ, स्वयंपाक कर तू डाल बाल, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाढ. जेवाला बघताना वाट का बाया जेवा. धन्यवाद अडीच, थँक्यू सो मच. 6 चेंडू जिंकण्याकरता अजून सुद्धा 22 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 22. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 बंधू प्रल्हाद आणि मिलिंद. दोघांकरता एवढंच म्हणेन, पैरों को खोले जमाना उड़ान देखता है, पैरों को खोले जमाना उड़ान देखता है, जमी पे बैठ के क्या आसमान देखता है. इथून मात्र हवाई सफर करावं लागणार आहे. चेंडूना मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडावं लागणार आहे. 6 चेंडू जिंकण्याकरता 22 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती भावेश भंडारी हे सज्ज झालेत. पहिला बॉल हवेमध्ये खेळले गेले. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि या ठिकाणी झेल झाला आहे ड्रॉप. चांगला बॉल होता परंतु मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. कदाचित हा बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडायला हवा होता. आता मात्र 5 चेंडू 21 ची गरज. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलं पावले येतील कठीण प्रसंग, परंतु ध्येय होईपर्यंत हार मानू नका. 5 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरता अजून सुद्धा 21 धावांची आवश्यकता. ओ यावेळेस आपण पाहतोय यष्टीरक्षक वेट झाले होते. 20 धावा. मिशन थोडस कठीण झालंय म्हणूनच म्हटलं गेलंय कठीण काळात स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. 4 चेंडू 20. यावेळेस बॉलला मात्र सोडून दिलंय. येस, तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी केली आहे. बाउन्सर मात्र हाताला गेलाय. कदाचित मग बॅटरच्या अडुक्याच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय की काय. डिसिजन आहे वाईट बॉल. अगदी बॅटरच्या डोक्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स चेतावणी देखील या ठिकाणी दिलीच जाईल. 4 चेंडू जिंकण्याकरता अजून सुद्धा 19 धावा हव्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिलं गेलं. अशा क्रिटिकल पोझिशन मध्ये अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं थोडस अवघड जाऊ शकतं आपल्या टीमला. आता मात्र 3 चेंडू असतील आणि 3 चेंडू मध्ये अजून सुद्धा 19 धावा हव्या आहेत. इथून जर 3 षटकार आले तरी सुद्धा 18 होऊ शकतात. म्हणजे थोडासा पकडा भारी पाहायला मिळतोय.
वेळेस चेंडू हातातून निसटला गेलाय म्हणजेच डेड बॉल. 3 चेंडू 19 ची गरज आहे. टाइम स्टोक कव्हर फाइंडला मात्र पाहायला मिळतो. एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 28 अंकांवरती. नो चेंडू कारण दुसरा बाउन्सर हाताला गेलाय. कदाचित मग नो बॉल वरती षटकार यायला हवा होता. नशिबाची साथ देखील लागते क्रिकेटच्या खेळामध्ये परंतु यावेळेस नशिबाची साथ देखील मिळत नाहीये. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉल वरती हा तडाखा पाहायला मिळतोय. मिलिंदच्या बॅट मधनं येतोय षटकार 6. अगं ये सुंदरा बायांना कवरी भूक लागलंय बघ. अगं साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग. थँक्यू सो मच. षटकार आलाय परंतु लेट आलाय. अशा फटके सुरुवातीपासून यायला हवे होते. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका येईल का. चेंडू जाईल का टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय शौकार. दिवा विझत विझत आला आणि दिव्यामध्ये तेल ओतण्याचं काम आता मात्र या ठिकाणी केलं गेलंय. परंतु हा सामना जो आहे तो जिंकलाय 6 रन. बोबत बॉईज बोबतपाडा या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन बोबत बॉईज बोबतपाडा आणि हायलक जय भवानी वंगणपाडा स्पोर्ट. निश्चितच अतिशय चांगला खेळ आपण या ठिकाणी दर्शवला.